अनाकं महिमानस्य चत्र यत्र पूर्वे सार्धा सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे सर्वे कामान् कामकामाय मह्यम् नमस्कार, मी प्राजक्ता आणि ही माझी संपूर्ण माळी फॅमिली. माझे आई बाबा, माझी काकू, भाऊ भाऊजय, माझी चुलत बहीण सिद्धी, काका अभिषेक, मामी, आजोबा, पप्पा आणि इकडे आमचे सगळे शेजारी आणि नातलग. तुम्हा सर्वांप्रमाणेच आमच्या घरी देखील गणरायांचे विराजमान झालेले आहेत ते 10 दिवसांकरता. आणि तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आमच्या घरी आम्ही यावेळी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतोय. शाडूची मूर्ती आणलेली आणि हे सगळं डेकोरेशन माझ्या भावानी केलेलं आहे, प्रसादनी. लड्डूवन का भोग लगे संत करे सेवा, लड्डूवन का भोग लगे संत करे सेवा. एक दंत दयावंत चार भुजाधारी, एक दंत दयावंत चार भुजाधारी. मी त्याला विचारू इच्छिते, मिठा काय काय केलंस रे तू, काय काय तयारी केली? यावर्षी खास करून इको फ्रेंडली गणपती असल्यामुळं मेन शाडूची मूर्ती, साधे दिवे, लाईटचे नाहीत, फक्त मेणबत्त्या आणि मेणबत्त्या म्हणजे दिवे, फक्त तेलाचे दिवे आणि ओरिजिनल फुलं, प्लास्टिकचे नाही वगैरे नाही वापरत आणि थर्मोकॉलचं कुठेही यूज नाही झालेला. अशा प्रकारे लाईट्स पण कुठले नाही वापरलेल्या, जेणेकरून लाईटचा जास्त उपयोग होईल असा साध्या प्रकारे असा इको फ्रेंडली गणपती साजरा केलेला आहे. आणि तुम्ही पण तसाच साजरा करा. ओके. आंटी, तुझ्याकडे पण गणपती आहे 1.5 दिवसाचा, तू काय काय? मी पण इको फ्रेंडलीच केले आहेत गणपती आणि घरीच सगळी सजावट केलेली आहे, त्यामुळं काय. आणि आमच्या सगळ्या माळी परिवारातर्फे सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आई, तू मला सांग, आपल्याकडे कधीपासून गणपती बसवतात? काय प्रथा आहे वेगळी अशी? वेगळी अशी काही प्रथा नाही आहे. गणपती माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच घरामध्ये बसवतात आणि 10 दिवसाचा गणपती असतो. ह्यावेळेस प्रसाद थोडासा त्यांनी मदत केली भरपूर गणपतीची सजावट करायला. दरवर्षी मला थोडी धावपळ होते, ह्यावर्षी जरासं त्यांनी जास्त केलेले. आणि मी तर काय नव्हतेच, मी फक्त मुंबई शूटिंग संपून फक्त प्रतिष्ठापनेला आले. तरी काय मी अच्छा, ही प्राजक्ताची जरी बहीण असली तरी ती माझ्या इतकी बोलणे आहे, मेघनासारखी लाजरी बुजरी आहे. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. अगदी निश्चितच आम्हाला सर्वांना तू म्हणजे या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहील त्याचाच आम्हाला खूप आनंद वाटतो. असंच वेळात वेळ काढून तू येत जा या आमच्याकडे. नाही, मला टेन्शन येत आहे. तर माझे आजोबा खास पंढरपूरहून इथे आलेले आहेत आणि नेहमीच माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. अण्णा, काय आपला गावाकडचा आणि हा गणपती वेगळा आहे, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, गावाकडचा गणपती जरा हे साधे ह्याच्यामध्ये असते, ते तुम्ही जरा थोडा मस्तमध्ये केलेला आहे, वाडीबाग केला आहे, सजावट केली आहे. खेडेगावात काय एवढी सजावट नसते, बस एवढीच आमची. पप्पा, सर्वांना शुभेच्छा माझ्यातर्फे. मी
म्हटलं ना, माझे बाबा आणि माझी बहीण हे सगळे मेघनासारखे लाजरे बुजरे. सर हे मेघना इथे आल्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. बाईंना पण बोलायचं आहे. गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आम्ही सगळे लहानपणापासून पाहिलेली आहे, खूप लहानपणापासून ॲक्टिव्ह वगैरे, आणि खूप तिला प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचा खूप आवड वगैरे आहे. आणि आम्ही खूप तिला म्हणजे खूप कष्टाळू आणि खूप प्रेमळ आहे. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे फोन आला की आमच्या सगळ्यांची चौकशी करते, वेळ नसला तरी पण. बरं झालं. आणि गणपती बाप्पा बाजूला राहतील ह्या सगळ्या कौतुक सोहळ्यात, हरकत नाही. नमस्कार, मी आहे प्रिया मराठे आणि आज तुम्ही सगळे आला आहात माझ्या घरी गणपती बाप्पांसाठी. इकडे बघताय तुम्ही, गणपती म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी मोदक आठवतात. सो आज आमच्याकडे मोदकाचा बेट आहे, ॲज युजल पहिल्या दिवशी सगळ्यांकडे असतो तसाच. आणि या माझ्या सगळ्या वहिन्या, आया, काकू, फॅमिली मेंबर्स ज्या इकडे मोदक करतायत. ॲक्च्युली आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे. मी लहान असताना आम्ही सगळे एकत्रच राहायचो. ड्यू टू स्पेस कन्स्ट्रेंट आम्ही सेपरेट झालो, पण आम्ही एकत्रच मोदक असतात तेव्हा जेवणं करतो. गणपती आमचे एकत्र असतात. सो त्या दिवसांमध्ये खूप दंगा, खूप धमाल, खूप मजा, खूप मस्ती असते. सो जस्ट इमॅजिन 30-35 वर्षांपासून मोदक करतायत. सो इथे तुम्ही बघू शकता की ही आमची नवीन एंट्रंट इन द फॅमिली आहे. माझ्या भावाचं नवीन लग्न झालं आहे. सो आमच्या नवीन सुनबाई येते आहे. आपण एक्सपर्ट झाल्यात एकदम मोदक करण्यात. आणि इथे त्यांनी आज एक एक्सपेरिमेंट केला आहे, मोदकावर मोदक, विच इज दिस. आणि इकडे तुम्ही बघाल तर लिटरली आमच्याकडे कॉम्पिटिशन चालते मोदक खायची. सो एक ताट, हे दुसरं ताट आणि तिकडे तिसरं ताट, असे 3 ताटं ऑलरेडी तयार झाले आहेत. अजून 2 तयार होणार आहेत बाय द टाईम आम्ही जेवायला बसू. आणि आय एम शुअर ती तेवढे खूप मोदक आम्ही खातो कारण खूप मज्जा येते. आणि आता आपण जाऊया आमच्या गणपतीच्या डेकोरेशनकडे, गणपती बाप्पांकडे, जे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे. आजकाल आपल्याकडे इको फ्रेंडली गणपतीचं खूप अवेअरनेस आला आहे. अजून जितका पाहिजे तितका नाही आला आहे, पण निदान आमच्यापर्यंत तरी नक्कीच पोचला आहे. सो गेले कित्येक वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली गणपतीचं डेकोरेशनसुद्धा आणि गणपतीसुद्धा असं करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षीसुद्धा आम्ही डेकोरेशन पण इको फ्रेंडली केलं आहे आणि गणपतीसुद्धा. ॲक्च्युली आमच्या, मगाशी मी म्हणाले तसं, आमच्या फॅमिली मेंबर्स सगळे एकत्र बसून सगळं डेकोरेशन करतात. आणि ह्यात एकही थर्मोकोल किंवा प्लॅस्टिक किंवा जे मटेरियल्स रियूज करता येणार नाहीत किंवा डिस्पोजेबल नसतात ती न यूज करता सगळं नॅचरल मटेरियल्स यूज केलेत. आय थिंक ज्यांनी खूप मेहनत केली आहे,
मी शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे मी फार नाही काम करू शकले त्याच्यावर. सो ज्यांनी ते ॲक्च्युली केलं आहे त्यांच्याकडूनच आपण ऐकूया की ते कसं झालं आहे आणि कसं बनवलं आहे. ऋतुजा. जसं प्रियानी सांगितलं तसं आम्ही सगळं इको फ्रेंडली, म्हणजे कुठेही प्लास्टिक, थर्माकॉल न वापरता हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स बनवलेले आहेत. ह्या वर्षीची आमची थीम आहे म्युझिक. सो आमचा गणपती बाप्पा पूर्ण असा संगीतमय झालेला आहे ह्यावर्षी. सो आम्ही एकत्र सगळेजण मिळून इथे गणपती सेलिब्रेट करतो. खूप धमाल मजा मस्ती करतो. आता कॅमेरासमोर सगळे एकदम शांत उभे आहेत पण तसं वातावरण अजिबात नसतं, ट्रस्ट मी. तुम्हाला काय सांगायला आवडेल गणपतीबद्दल? गणपतीची अर्थात प्रत्येकजण महाराष्ट्रात माणूस हा गणपती उत्सवाची वाटच बघत असतो आणि त्यात घरगुती म्हणतात की एक इतकं वेगळं वातावरण असतं की त्यात काही तुलनाच काही करू शकत नाही. आणि किती मज्जा येते तुम्हाला. मोदक आणि कॉम्पिटिशन करताना नेहमीचा विनर हा आहे आता, कारण तो सगळ्यात जास्त मोदक खातो. इसके त्वचा से उसकी उम्र का पता नहीं चल रहा, लेकिन बहुत ज़्यादा उम्र है उसकी. लेकिन डाएट त्याचं चांगलं असल्यामुळे तो खूप मोदक खातो, असं वाटत नाही आहे पण खातो. आणि कोण कॉम्पिटिशनमध्ये आम्ही सगळेच भाग घेतो, तर कसं वाटतं? मज्जा येते. हो, कॉम्पिटिशनला खूप मजा येते. सगळेजण तू किती खातो आणि मी किती खातो असे मोदक खाताचा अर्थात खूप छान, या खूप कष्ट घेऊन सकाळपासून मोदक बनवतात आणि त्याचा आम्ही पुरेपूर पाहुणचार घेतो. गणपती बाप्पा मोरया. आणि मग नंतर दुपारी ताणून देतात, कारण काही करणं शक्यच नसतं. सो तुम्हाला सगळ्यांना सुद्धा गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्हा सगळ्यांकडून गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.